नमस्कार. आज आपण विंडोज हा जो टॉपिक आहे MSCITच्या दृष्टीने जे प्रश्न महत्त्वाचे आहे त्या प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत. MSCITच्या परीक्षा जवळ आलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने आपण आज विंडोजचा जो संपूर्ण पार्ट आहे तो या आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा, शेवटपर्यंत पाहावा. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण या अगोदर जो विंडोजचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये काही टॉपिक कव्हर केले होते. आज सुरुवातीपासून परत एकदा सर्व महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, सपोर्ट फोल्डरमध्ये MSCIT या नावाने एक नवीन फोल्डर तयार करा. तर आपल्याला मित्रांनो नवीन फोल्डर किंवा फाईल तयार करण्यासाठी काय करायचं आहे, तर आता आपल्याला सांगितलेलं आहे की सपोर्ट फोल्डरमध्ये MSCIT या नावाने एक नवीन फोल्डर तयार करा. तर हे सपोर्ट फोल्डर आपल्या समोर आहे. राईट बटन क्लिक करून इथं न्यू वर जायचं आणि त्यानंतर न्यू फोल्डरवर क्लिक करायचं आणि इथं या फोल्डरला आपल्याला नाव द्यायचं आहे MSCIT. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. दुसरा प्रश्न, MKCL या नावाने नवीन फोल्डर तयार करा. त्याच पद्धतीचा आहे. ओमकार या नावाने फोल्डर तयार करा. आता इथे ct.txt म्हणजे txt फाईल आपल्याला नवीन तयार करायची आणि तिला नाव ct असं द्यायचं आहे. तर आपण इथं स्टार्ट करूया आणि ct नावाची जी फाईल आहे ती आपल्याला सपोर्ट फोल्डरमध्ये तयार करायची आहे. सपोर्टमध्ये जाऊया आपण. त्यानंतर राईट बटन क्लिक करायचं आणि न्यू वर जाऊन या ठिकाणी टेक्स्ट डॉक्युमेंट आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे txt फाईल. ज्या वेळेला आपल्याला txt फाईल तयार करा असं म्हटलं जाते त्यावेळेला या ठिकाणी टेक्स्ट डॉक्युमेंट न्यू वर जाऊन आपल्याला तयार करायचं आहे आणि याला नाव द्यायचं आहे आपल्याला ct. ct नाव देत असताना कॅपिटल आणि स्मॉल जसं आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं त्या पद्धतीनंच या ठिकाणी कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटरचा वापर आपल्याला करायचा आहे. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करूया. कॉंग्रॅच्युलेशन, युअर आन्सर इज करेक्ट. सो नाव आपण फाईल आणि फोल्डर कसं तयार करायचं हे बघितलं. नवीन फाईल, मग ते टेक्स्ट फाईल असू द्या, PPT फाईल असू द्या, कोणतीही फाईल असू द्या, तुम्हाला तयार करता येईल. आता इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा या प्रश्नामध्ये की एक जॉय नावाची जी फाईल आहे ती शोधायची आणि डिलीट करायची आहे. तर इथं मी स्टार्ट बटनवर क्लिक करतो. सपोर्ट फोल्डरमध्ये ही जॉय नावाची फाईल आहे, याला आपण शोधलेला आहे आणि आता राईट बटन क्लिक करून डिलीटवर क्लिक करायचं. त्यानंतर सबमिट बटनवर आपल्याला क्लिक करायचं. तर अशा रीतीनं आपण ही फाईल डिलीट कशी करायची हे बघितलं. इथं jaipur.txt म्हणजे टेक्स्ट फाईल आपल्याला शोधायची आणि डिलीट करा असं सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीनं ती करायची. इथं बघा फोल्डर सपोर्ट आणि होम फोल्डर उघडा आणि project.zip म्हणजे झिप जे फाईलचा प्रकार आहे ती शोधायची आहे आणि डिलीट करायची आहे. हे एक प्रश्न आपण पाहूया. पटकन सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं. त्यानंतर कुठं जायला सांगितलेलं आहे, होम फोल्डरमध्ये. सपोर्ट होम आणि हे जे प्रोजेक्ट, आता हा जो बेटा याचा जो लुक आहे फाईलचं जे आपल्याला या ठिकाणी दिसते तर याच्यावरूनच आपल्याला लक्षात येते की ही झिप फाईल आहे. त्यानंतर इथं फाईल टाईपमध्ये सुद्धा दिलेलं आहे. एखाद्या वेळेस इथं दिलेलं नसेल तर राईट बटन क्लिक करून आपण प्रॉपर्टीजमध्ये सुद्धा चेक करू शकतो की टाईप ऑफ फाईलमध्ये जाऊन की या फाईलचा प्रकार काय आणि त्यानंतर मग आपल्याला एखाद्या वेळेस ओळखायला नाही आली तर आपण राईट बटन क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये जा आणि फाईलचा प्रकार चेक करू शकता. आता इथं आपल्याला या फाईलला डिलीट करायचं आहे. राईट बटन क्लिक करा आणि डिलीटवर क्लिक करा. त्यानंतर सबमिट करा. अशा पद्धतीनं ही आपण झिप फाईल डिलीट केली. फाईल डिलीट कसं करायचं हे आपण बघितलेलं आहे. प्रश्न सर्व फाईल डिलीट करण्यावर आहे. त्यानंतर आता इथं नवीन एक प्रश्न आलेला आहे आपल्यासमोर. सन फोल्डर कॉपी करा आणि गॅलेक्सी फोल्डरमध्ये पेस्ट करा. पहा, कॉपी आणि पेस्ट आपल्याला सांगितलेलं आहे. तर सन जे फोल्डर आहे हे इथं फोल्डर ओपन झालेलं आहे ज्याच्यामध्ये सन आणि गॅलेक्सी दोन्ही फोल्डर इथं दिसत आहे आपल्याला. तर सन फोल्डरला आपल्याला कॉपी करायचं आहे आणि गॅलेक्सी फोल्डरला ओपन करून इथं पेस्ट करायचं आहे. त्यानंतर सबमिट बटनवर आपल्याला क्लिक करायचं. अशा पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडवायचा. त्यानंतर पुढे आपल्याला जाऊया. कॉपी आणि पेस्ट आपण बघितलं. इथं पण तसंच प्रश्न आहे. स्टुडंट फोल्डर कॉपी करा आणि स्कूल फोल्डरमध्ये पेस्ट करा.
कॉपी पेस्ट या ठिकाणी दिलेलं आहे. इथं एक फाईल कॉपी करून होम इंडेक्स फोल्डरमध्ये पेस्ट करा असं सांगितलेलं आहे. तर हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, आपण पाहूया. तर सपोर्ट फोल्डर, आता इथं सपोर्ट फोल्डर आहे बेटा. सपोर्ट फोल्डरवर क्लिक केलं, त्यानंतर flower.bmp म्हणजे फ्लावर नावाची जी फाईल आहे. आता इथं डॉट नंतर bmp या फाईलला नाव नाही, परंतु ही फाईल डॉट नंतर जे इथं प्रश्नामध्ये दिलेलं आहे bmp, ज्याला बिटमॅप फाईल म्हणतो आपण, ते या फाईलच्या नावामध्ये नसलं तरी चालेल. आपण जेव्हा या फाईलवर आता मी माऊस नेतो त्यावेळेला पहा, इथं आयटम टाईप मध्ये बीएमपी फाईल असं दाखवते आपल्याला, म्हणजेच ही बीएमपी फाईल आहे, बिटमॅप फाईल आहे. तर या फ्लावर फाईलला आपल्याला कॉपी करायचं आणि आपण होम मध्ये एक इंडेक्स नावाचं फोल्डर आहे त्याच्यामध्ये त्याला पेस्ट करायचं. आता याला इथून मी कॉपी करतो सर्वप्रथम आणि त्यानंतर होम मध्ये जायचं, या इंडेक्स मध्ये जायचं आणि इथं आपल्याला पेस्ट करायचं राईट बटन क्लिक करून. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा. पुढे आपण जाऊया. इथं सुद्धा तसंच आहे. सपोर्ट फोल्डर मध्ये डॉक्युमेंट फाईल कॉपी करा, पेस्ट करा, कॉपी पेस्ट हे प्रश्न भरपूर सारे आहे, तुम्ही हे करायचे आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण. कॉपी करा. आता इथं एक प्रश्न पहा, हा थोडासा महत्वाचा आहे. इथं काय म्हटलेलं आहे, सपोर्ट फोल्डर मधील फ्लावर txt फाईल कॉपी करा, स्टुडंट आयडी ने असलेल्या फोल्डर मध्ये कॉपी करा. तर स्टुडंट आयडी ने असलेलं फोल्डर म्हणजे काय, की ज्या फोल्डर मध्ये आपलं सपोर्ट फोल्डर ओपन होते त्यालाच आपण स्टुडंट आयडी ने असलेलं फोल्डर म्हणतो. जसं आता इथं ऍडमिनिस्ट्रेटर 1 2 3 4 8 असं दिसत आहे. तर ज्या वेळेला तुमची एक्झाम असेल MSCIT ची, त्यावेळेला इथं तुमचा जो लर्नर कोड आहे, ज्यावेळी तुम्ही परीक्षेमध्ये एंटर करता सुरुवातीला, त्या लर्नर कोडच्या नावाने इथे एक फोल्डर तयार होईल. इथं जे ऍडमिनिस्ट्रेटर दिसत आहे, इथं तो लर्नर कोड दिसेल आणि त्या फोल्डरमध्ये हे सपोर्ट फोल्डर असेल. मग हे जे सपोर्ट फोल्डर आहे हे ऑलरेडी त्या स्टुडंट आयडीच्या फोल्डरमध्येच असते. मग इथं पहा काय म्हटलं, पहा की फ्लावर txt फाईल आपल्याला कॉपी करायची आणि स्टुडंट आयडीने असलेल्या फोल्डरमध्ये कॉपी करायची. आता फ्लावर नावाची जी फाईल आहे ती कुठे आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये. तर याला इथून कॉपी करायचं आहे आपल्याला. इथून इथं बॅकवर प्रेस करा आणि बॅक बटनवर प्रेस केल्यानंतर आपण आता या ठिकाणी आलेला स्टुडंट आयडीने असलेल्या फोल्डरमध्ये आणि इथं त्याला पेस्ट करायचं आणि नंतर आपल्याला सबमिट करायचं. आपला आन्सर काय म्हणते या ठिकाणी, करेक्ट आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर स्टुडंट आयडी हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. स्टुडंट आयडी म्हणजे ते फोल्डर ज्याच्यामध्ये आपला सपोर्ट फोल्डर असतं. आता इथं प्रश्न थोडासा वेगळा आहे. कॉपी करा आपलं झालेलं आहे. आता इथं आपल्याला सांगितलेलं आहे मूव्ह करा. मूव्ह करा म्हणजे काय बेटा, कट आणि पेस्ट करा. जेव्हा कॉपी करा असं म्हटले असते त्यावेळेला कॉपी आणि पेस्ट करायचं आहे आपल्याला, आणि जेव्हा मूव्ह करा असं दिलेलं आहे प्रश्नामध्ये त्यावेळेला त्या फाईलला कट आणि पेस्ट आपल्याला करायचं आहे. जसं मॅसेंजर फोल्डर मधून yahoo.bmp म्हणजेच याहूची जी बिटमॅप फाईल आहे ती आपल्याला होम मध्ये मूव्ह करायची आहे. पहा आपण करूया या ठिकाणी. तर मॅसेंजर फोल्डर मधून म्हणजे हे मॅसेंजर फोल्डर, यामधून ही फाईल आपल्याला कट करायची आहे. परत बॅक यायचं आहे, होम फोल्डर मध्ये आपल्याला ती फाईल पेस्ट करायची आहे. तर याला मूव्ह करणं असं म्हणतात, म्हणजे कट आणि पेस्ट करणं म्हणजेच मूव्ह करा. त्यानंतर बेटा पुढचा प्रश्न आपण पाहूया. मूव्ह करा. आता हे प्रश्न तसेच आहे. मोबाईल फोल्डर मधून सिम नावाचं जे डॉक्युमेंट्स docx दिलेलं आहे, मीन्स डॉक्युमेंटची फाईल आहे, वर्डची फाईल आहे. ती फाईल कॉन्टॅक्ट मध्ये मूव्ह करायची. एक आपण हे पण करून पाहूया प्रश्न. मोबाईल फोल्डर हे आहे, याच्यामध्ये सिम नावाची ही डॉक्युमेंट फाईल आहे, याला कट करायचं, इथं बॅक यायचं, कॉन्टॅक्ट मध्ये जाऊन आपल्याला याला पेस्ट करायचं. इट्स व्हेरी सिम्पल. अतिशय सोपे प्रश्न आहे विंडोजचे आणि याचे जवळपास 5 प्रश्न आपल्याला परीक्षेला याच्यामध्ये विंडोज या टॉपिकवर 4 ते 5 प्रश्न आपल्याला नक्की विचारले जातात. आता इथं सुद्धा मूव्ह करा हे प्रश्न आहे, तर हे आपण सोडून देऊया, पुढे जाऊया, कारण हे आता तुम्हाला करून पाहता येतील. आता प्रश्न आहे पहा आपल्या समोर, रिनेम करा. मॅसेंजर फोल्डर मधून yahoo.bmp फाईल जी आहे तिला गुगल नावाने आपल्याला रिनेम करायचं. तर स्टार्ट करूया. मॅसेंजर मध्ये आपण गेलो. इथे याहूच्या नंतर पहा इथं एक्सटेन्शन दिलेलं नाहीये, तर आपल्याला सुद्धा गुगलच्या नंतर एक्सटेन्शन देण्याची आवश्यकता नाही आहे किंवा द्यायचंच नाही आहे. तर इथं रिनेम वर गेलो मी
आणि इथं गुगल जसं आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे कॅपिटल स्मॉल त्या पद्धतीनं टाकायचं. इथं मी गुगल टाईप केलं, त्यानंतर डॉट किंवा BMP हे लिहिण्याची आवश्यकता नाहीये. त्यानंतर सबमिट करायचं. पुढे आपण जाऊया रिनेम. आता हे पूर्ण रिनेम करायला सांगितलेलं आहे. स्कूल फोल्डरमध्ये टीचर नावाची जे टेक्स्ट फाईल आहे त्याला स्टाफ नावाने रिनेम करा. तर हे रिनेम आपल्याला करायचं आहे. ओके, रिनेम. आता इथं प्रश्न थोडासा बदललेला आहे. फीज फोल्डर मधील पेमेंट XLSX म्हणजेच एक्सेलची फाईल आहे, याचा ऍट्रिब्यूट बदलून आपल्याला रीड ओनली करायचं आहे. हे पण खूप सोपं आहे. आता हे फीज फोल्डर आपल्या समोर आहे, याच्यामध्ये पेमेंट नावाची एक्सेलची फाईल आहे. राईट बटन क्लिक करायचं, त्यानंतर प्रॉपर्टीजवर जायचं आणि इथं रीड ओनलीवर क्लिक करायचं. रीड ओनलीवर क्लिक केल्यानंतर अप्लायवर क्लिक करा आणि त्यानंतर ओकेवर क्लिक करा. काही प्रश्नामध्ये तुम्हाला हिडन करा असं पण म्हटलं जाईल, तर त्यावेळेला हिडन वर क्लिक करून अप्लाय आणि ओकेवर क्लिक करायचं आहे. आता सध्या या फाईलचं जे ऍट्रिब्यूट आहे ते बदलून आपण रीड ओनली केलेलं आहे. नंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर रीड ओनली असे काही प्रश्न असतील, हे याची प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. आता इथं पहा, त्याच फोल्डरमध्ये पेमेंट नावाची जी एक्सेलची फाईल आहे त्याचं ऍट्रिब्यूट बदलून आपल्याला या प्रश्नामध्ये सांगितलं की हिडन करा. ओके, करू आपण. फीज फाईल या ठिकाणी फीज हे फोल्डर होतं आणि त्याच्यामध्ये पेमेंट नावाची जी फाईल आहे. प्रॉपर्टीज मध्ये गेलो, हिडन वर क्लिक केलं, अप्लाय केलं, ओके केलं आणि ही फाईल आता हिडन झालेली आहे. सबमिट. त्यानंतर बेटा पुढे पाहू आपण. हिडन करायचं आहे. हे काही ऑप्शन्स आहे तुम्हाला. आता इथं पहा, प्रश्न थोडासा बदललेला आहे. दिलेल्या फोल्डरमध्ये अल्बम .rar फाईल शोधा. सेंड टू ऑप्शनचा वापर करून ही फाईल तुम्हाला डॉक्युमेंट्स मध्ये पाठवायची आहे, डॉक्युमेंटमध्ये सेंड करायची. आणि ते करण्यासाठी आपल्याला सेंड टू या ऑप्शनचा वापर करायचा. ओके, पहा, दिलेल्या फोल्डरमध्ये म्हणजे दिलेलं फोल्डर म्हणजे कोणतं असते? आपल्या स्टुडंट आयडीचं जे फोल्डर आहे त्याला आपण दिलेलं फोल्डर म्हणू. आता इथं सपोर्ट आहे आणि नंतर हे अल्बम नावाची एक झिप फाईल आहे, रार फाईल आपण याला म्हणतो. तर याला राईट बटन क्लिक करायचं, सेंड टू ऑप्शनचा वापर करायचा आणि डॉक्युमेंट्स मध्ये सेंड करायचं. कधी कधी तुम्हाला सेंड टूचा वापर करून त्याला कॉम्प्रेस करा असंही म्हटलं जाऊ शकते, डेस्कटॉपवर शॉर्टकट क्रिएट करा असंही म्हटलं जाऊ शकते. पण या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे डॉक्युमेंट मध्ये सेंड करा, तर आपण त्याला सेंड केलेला आहे आणि नंतर सबमिट बटनवर आपण क्लिक केलं. पुढे जाऊया बेटा आपण. सेंड टूचा वापर करून या ठिकाणी परत हे डॉक्युमेंट्स फोल्डरमध्ये पाठवा असाच प्रश्न आहे. तर आता हा प्रश्न थोडासा बदललेला आहे. पहा, सेंड टू ऑप्शनचा वापर करून सपोर्ट होम इंडेक्स फोल्डरमध्ये स्टोअर असलेल्या सर्व इमेज फाईल्स पिक्चर्स या नावाने त्याच फोल्डरमध्ये कॉम्प्रेस करा. फोल्डर रिफ्रेश करा, मग तुमचे उत्तर सबमिट करा. आता पहा, प्रश्न जरी मोठा असला तरी त्याला हळूहळू आपल्याला करायचा आहे. सेंड टूचा वापर करायचा इथपर्यंत तर क्लिअर आहे. सपोर्ट मध्ये जायचं आहे, त्यामध्ये होम फोल्डर आहे, त्यामध्ये इंडेक्स फोल्डर आहे आणि त्याच्यामध्ये इमेज फाईल आहे. तर इथं सपोर्ट मध्ये गेलो आपण, त्यानंतर होमला ओपन केलं आणि इंडेक्स फोल्डर ओपन केलं. इथं ह्या जे सर्व इमेज फाईल आहे या सर्वांना असं ड्रॅग अँड सिलेक्ट करायचं. राईट बटन क्लिक करायचं, त्याच्यावर सर्व सिलेक्ट झाल्यानंतर ड्रॅग अँड सिलेक्ट आपल्याला करून नंतर इथं कॉम्प्रेसवर आपल्याला क्लिक करायचं. आता बेटा इथं बाय डिफॉल्ट याला जे नाव आलेलं आहे ते आलेलं आहे याहू, पण याला आपण नाव काय देणार आहोत? PICTURES पिक्चर्स या नावानं आपल्याला त्याला रिनेम करायला सांगितलेलं आहे, तर आपण ते पण केलं. त्यानंतर रिफ्रेश करा असं म्हटलेलं आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करा. तर अशा पद्धतीनं हे प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. तर परीक्षेमधली जी एकदम शेवटची कठीण लेवल असते, 3 लेवल परीक्षेमध्ये असते. एक सोपी लेवल असते, त्यानंतर मध्यम लेवल असते आणि कठीण लेवल असते. तर या लेवलपैकी तिसऱ्या लेवलमध्ये जनरली हा प्रश्न विचारला जातो. म्हणजे तिसऱ्या लेवलचा प्रश्न आहे असं याला, तिसऱ्या लेवलचा असून सुद्धा हा प्रश्न इतका सोपा आहे. ओके, पुढे जाऊया आपण. इथं पण तेच म्हटलेलं आहे, सर्व जे काही फाईल्स आहेत त्याला आपण फाईल्स या नावानं कॉम्प्रेस करायचं आहे, रिफ्रेश करायचं आहे. सेम तसाच प्रश्न आहे हा सुद्धा. ओके, आता तरी पण एक आपण बघूया, हा प्रश्न बघूया. चला, सेंड टू ऑप्शनचा वापर करायचा आहे. सपोर्ट, होम आणि इंडेक्स मध्ये जायचं.
आणि इथल्या जेवढ्या एक्सेल फाईल आहे या सर्वांना ड्रॅग आणि सिलेक्ट करायचं, राईट बटन क्लिक करायचं, सेंड टू ऑप्शनचा वापर करून कॉम्प्रेसवर क्लिक करायचं. म्हणजे सेंड टू वर जा आणि त्यानंतर कॉम्प्रेसवर क्लिक करा. इथं बाय डिफॉल्ट त्याला रिपोर्ट नाव आलेलं आहे, पण याला नाव आपल्याला प्रश्नामध्ये द्यायला सांगितलेलं आहे शीट्स. काय नाव द्यायला सांगितलं इथं पहा, शीट्स. आणि शीट्स नाव द्या, रिफ्रेश करा आणि नंतर मग सबमिट करा. अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवायचा. पुढे आपण जाऊया. हा प्रश्न थोडासा वेगळा आहे विंडोज मधला. दिलेल्या फोल्डरमध्ये फ्लावर नावाची जी टेक्स्ट फाईल आहे ती ओपन करायची आहे. त्या फाईल मधले सर्व टेक्स्ट डिलीट करायची, फाईल सेव्ह करायची, फाईल बंद करायची आहे. अगदी सोपा आहे. पहा, सपोर्ट फोल्डरमध्ये जाऊ आपण. फ्लावर नावाची टेक्स्ट फाईल आपल्या समोर आहे. इथून आपल्याला समजते टेक्स्ट डॉक्युमेंट आहे. याला ओपन केलं. आता याला डिलीट करायचं आहे. तर कंट्रोल ए सिलेक्ट करून आपण कीबोर्डवरचं डिलीट बटन प्रेस करू शकता आणि हे डिलीट करू शकता. त्यानंतर आपल्याला डायरेक्टली या फाईलला क्लोज नाही करायचं, तर फाईलमध्ये जायचं, सेव्ह करायचं आहे आणि नंतर ही फाईल बंद करायची आहे. आणि नंतर आपलं आन्सर जे आहे ते आपल्याला सबमिट करायचं आहे. क्लिअर? पुढे तसाच प्रश्न आहे हा सुद्धा. तर हे सर्व प्रश्न त्याच पद्धतीचे आहे. हे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला आपल्या राजस कॉम्प्युटरमध्ये यायचं आणि प्रॅक्टिस तुम्हाला या प्रश्नाची करायची आहे, परीक्षेची तयारी करायची आहे. सपोर्ट होम फोल्डरमधील मॉनिटर नावाची जी टेक्स्ट फाईल आहे ती उघडायची आहे. पहिल्या ओळीमध्ये हे सर्व टाईप करायचं आहे, फाईल सेव्ह करायची आहे आणि बंद करायची आहे. आता पहा, सपोर्ट फोल्डरमध्ये जाऊया आपण. होम मध्ये जायचं आहे आणि मॉनिटर नावाची फाईल आपण ओपन केली आणि इथं काय लिहायचं आहे बेटा पहा, अ कॉम्प्युटर मॉनिटर इज an आउटपुट डिव्हाइस. ओके, तर कॉम्प्युटरचं जे काही मॉनिटर आहे हे आउटपुट डिव्हाइस आहे, हे आपल्याला सर्वांना माहित आहे. याला सेव्ह करायचं आहे आणि त्यानंतर बंद करायचं आणि नंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. आज आपण संपूर्ण विंडो यामध्ये कव्हर केलेला आहे. इथं सुद्धा पेन नावाची जी टेक्स्ट फाईल आहे ती उघडा, त्याच्यामध्ये हे टाईप करा, फाईल बंद करा. त्याच पद्धतीचा प्रश्न आहे बेटा. हा सुद्धा तसाच प्रश्न आहे. आता इथं थोडासा प्रश्न वेगळा आहे. तुम्ही कशा प्रकारे कॅल्क्युलेटरचा मोड बदलून त्याला सायंटिफिक मोडमध्ये कन्वर्ट करा, तर हा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. तर या ठिकाणी कॅल्क्युलेटर आपल्या समोर ओपन झालेला आहे आणि व्ह्यू मध्ये जायचं आहे आणि त्याला सायंटिफिक वर क्लिक करायचं आहे. म्हणजे कॅल्क्युलेटरचा जो मोड आहे तो सायंटिफिक आपल्या समोर आलेला आहे. त्यानंतर सबमिट बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर असं हे कॅल्क्युलेटरचे वेगवेगळे मोड आहे जे आपल्याला या ठिकाणी चेंज करायचे आहे. अशा पद्धतीनं हे सर्व प्रश्न, आता हे पण प्रश्न आपण आधी पाहिला. काउंट नावाची जी टीएक्सटी फाईल उघडा, कीबोर्ड टाईप करा आणि बंद करा. अशा पद्धतीचे एकंदरीत पूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहे. सर्वांनी याची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे. अगोदर व्हिडिओ पहा आणि त्यानंतर मग आपल्या राजस कॉम्प्युटरमध्ये येऊन तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे. परीक्षेसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहे. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि त्यानंतर प्रॅक्टिस करावी. सर्वांच्या शाळा चालू झाल्या असल्यामुळे जे काही वेळ आहे ती बॅचेसच्या जे वेळा आहे त्या प्रॉपरली आपल्याला अरेंज करता येत नाही. त्यामुळं मी हा व्हिडिओ प्रिपेअर केलेला आहे. धन्यवाद. सो थँक्यू.